संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात अटक केली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार जप्त करण्यात आली असून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास तुळसाबाई संपत शिरसाट या बाहेरगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे असताना 2 अज्ञात व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी हर्षल राजेंद्र भांबारे आणि निलेश विलास गायकवाड यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत बलेनो कारचा वापर केल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली। आरोपीकडून एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास येथील पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच गणेश लोंढे, राहुल डोके, फुरकान शेख, योगेश कर्डिले, अजनाथ पाखरे, प्रशांत राठोड आणि जालिंदर साखरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।